हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आपले का सबस्क्रायबर ताईनं विचारले, मॅम जरा एक्स्ट्रा मॅरिटल विषयाबद्दल तुमचं मत सांगा. का म्हणजे त्यांना असं वाटते की त्यांचे नवरेचं कुठेतरी बाहेर सूट जमलेलं आहे. का म्हणजे तो कायम येऊन बायकोला वाटेल तसं बोलतो किंवा मुलांवर प्रेम करत नाही किंवा घ्यायला पाहिजे तेवढी जबाबदारी घेत नाही असं पत्नीला वाटते. आता हे काही खरं असेल नसेल हे काही असं सांगता येत नाही मला तरी. का म्हणजे कित्येक वेळेला काही बायका संशय घेणाऱ्या पण आहेत. त्यामुळे ताई, आधी तुम्ही व्यवस्थितपणे चेक करा. आता ऑफिसमध्ये काम करताना आपले कलिग्स असले तरी, लेडीज असल्या तरी त्यांच्याशी कसं एकमेकांना मदत करतात, बोलतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपण काहीतरी चुकतेच असं नाही करता येणार. पण आता तुम्ही त्यांना जवळून जाणता, त्यामुळे हे आधी तुम्ही व्यवस्थितपणे चेक करून बघा. हे पहिलं. का म्हणजे उगीच कोणावरही संशय घेणं किंवा कोणी एका स्त्रीशी बोलला म्हणजे त्यांचे असे संबंधच आहेत असं म्हणणं हे योग्य नाहीये, बिलकुल चुकीचं आहे. त्यामुळे हे आधी आपण चेक करा. आता हे बघा, खरोखर अफेअर असले तरी कोणाचंही हे 100% चुकते. का म्हणजे आपण लग्न करताना काय म्हणतो, आपण वचन काय देतो? मी मनानं, शरीरानं, सगळे ना आपल्याला आपण एकमेकांना स्वीकारतो आणि आपण एकमेकांशी व्यवस्थित राहू, एकनिष्ठेनं राहू. हे पण सगळं आपण आता आपले मंत्र वगैरे तुम्हाला माहित आहे का? इथे माझा विषय नाहीये म्हणून त्याच्याबद्दल बोलत नाही मी. पण हे मंत्र वगैरे जरा समजून घ्या तुम्ही. आपले रिच्युअल्स बघा हे काय आहे. किंवा तुम्ही तुमचं कोर्ट मॅरेज असलं तर तिथे तुमचं लीगल कॉन्ट्रॅक्टच आहे. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट आहे दोघांचंही. त्यामुळे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. इथे आपण आपली जबाबदारी टाळता कामा नये. आणि एक मी बघितलेलं सांगते, स्त्रिया कधी आपली जबाबदारी टाळत नाहीत. हो, स्त्रिया कधीच आपली जबाबदारी टाळत नाहीत. कितीतरी ठिकाणी बघितलेलं आहे आपण. नवरा पैसे इकडे तिकडे दारूत घालवेल आणि काही घालवेल, पण ही बाई का नाही, लोकांकडे धुणं भांडी करून तरी आपले मुलांना मोठं करतीये, शिक्षण देतीये, त्यांना आपले पायावर उभं करतीये. त्यामुळे मी बघितल्याप्रमाणे तरी किंवा मला वाटते, स्त्री कधीही आपली जबाबदारी टाळत नाही. पुरुषांना काय वाटते? त्यांना वाटते ओके, असं छान अमुक तमुक. त्यांना वाटते ओके, बायको कशी कायम घरात असते, आपलं काय चुकलं की बडबडत असते. ही बाहेर भेटलेली स्त्री त्यांना एकदम ती गोड गोड बोलतीये. तिला काय करायचं आहे, तिला त्यांच्याकडनं पैसे काढायचे असतील किंवा एन्जॉय करायचं असेल, फिरायला जायचं असेल फॉरेनला, इकडे तिकडे, त्यामुळे ती तसं वागत असेल. पण घरातले स्त्रीला सगळ्या जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे
तो माणूस चुकला की ती बोलू शकते आणि तिचा अधिकार आहे तो. त्यामुळे त्यांना वाटते ही घरची आपली बायको काय कधी कायम आपल्याला बोलत असतीये, अमुक करतीये, ही बाहेर भेटलेली मैत्रीण अगदी छान गोड गोड बोलतीये, अमुक करतीये. त्यांना त्यामुळे तर एदाला गोड लागते. पण त्यांना हे कळत नाहीये, आपले दिवस गेल्यावर आपल्यापेक्षा बेटर पर्सन तिला भेटला तर ती काय करणार, तुम्हाला सोडणार आणि त्या माणसाबरोबर जाईल. आणि असं घडते पण कित्येक वेळेला. मग माणूस आपला चूक समजून घेऊन घरी परत येतो, घर वापसी होते त्याची. आणि ही बायका कशा तशा भोळ्या असतात, तो काहीही म्हणा. हा बेसिक फरक हा पुरुष आणि स्त्रीत असतो. किती आपण इक्वल अमुक अमुक म्हटलं तरी पूर्वीचे तरी आता हळूहळू बदल होत चाललेला आहे, पण नाही ते सहसा. आणि स्त्रियांना तेवढं पूर्वीचे काळी एवढं बाहेरचं ज्ञान पण नव्हतं, त्यामुळे असेल काही असेल ती स्वीकार पण करतीये. पण हेच बाईनं केलं तर पुरुष स्वीकार करेल का? नाही, कधी करणार नाही. पण बाई म्हणजे स्त्री हे सगळं स्वीकारतीये, परत येतीये. तो आजारी पडला की त्याचा आजार पण करतीये, सगळं करतीये ती. त्यामुळे हे कोणी करत असले तरी ते हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स बंद करायला पाहिजे. आणि हल्ली काही लोक म्हणा, हो पुरुषांचंच काय बोलता, हल्ली बायका पण असतात की तुम्ही वाचत नाहीत का, व्हिडिओ बघत नाहीत का, 2 मुलांची आई पडून गेली, अमुक गेलं, गॅदरिंगला, स्कूल गॅदरिंग नव्हे, ओल्ड स्टुडंट्स मीटला किती वर्षांना, 20 वर्षांना 25 वर्षांना भेटले आणि तिथे ओळख झाली आणि तिथे असतील अशा किती स्त्रिया असतील. काही बोटावर मोजण्यासारखं असं प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. तसं 1-2 असतील, नाही म्हणत नाही मी, तुम्ही मला अमुक हे बघा तमुक बघा, म्हणजे हे चाललेलं असते त्यामुळे म्हणतात. पण इन जनरल बायका म्हणजे स्त्रिया कधीही आपली जबाबदारी टाळत नाहीत. सगळ्यांचं करतात, त्या नवऱ्याचं, सासू सासरे किंवा घरात काय येणं जाणं हे सगळं कोणाला बघावं लागते, बाईला बघावं लागते. त्यामुळे मला वाटते आपण जरा विचार केला तर बायकांनाच हे जास्त मार्क द्यायला पाहिजेत. का म्हणजे सगळं त्यांना सोसावं लागते, सगळं त्यांना. अहो बाळणपण तर हे बघा की प्रकृतीन सुद्धा, देवानं सुद्धा तिलाच जास्त सोसायला दिलेलं आहे. 9 महिने ते बाळाला तिला घ्यावं लागते, नंतरही लहानाचा मोठा करताना तिलाच सगळं बघावं लागते. नवढं बाहेरचे बाकी लोकांची मदत मिळेल तिला, पण सगळं तिला करावं लागते आणि ती करत असतीये सगळं. असं असताना आपण लग्न करून आल्यावर त्या बायकोला सोडून अन्य कुठलं तरी स्त्रियांशी अफेअर करणं योग्य आहे का? आता कितीतरी वेळेला सेलिब्रिटीशींचं वगैरे दाखवतात, तर काय हो त्यांचे सिनेमे हिट होण्यासाठी असेल, खरंही असेल खोटंही असेल, आपण काही बोलू शकत नाही, ते होत असेल. पण जनसामान्यात हे आपण बघताना खरंच विचार करायला पाहिजे. नाही ते मिळालेला पैसा सगळा कुठेतरी उडवून टाकायचा, कोणावर तरी उडवून टाकायचा, घरात बायको मुलं उपाशी, आणि ती बायको किती त्रास सोसत असते हे आपण बघतो.
जवळून बघितलेलं आहे. आमची मोलकरीण होती. एवढं करू नये बरं का, एवढ्यात नव्हे, तो तिला मारायचा पण. आमच्याकडेच मोलकरीण यायची धुणे भांडीला. कधी कधी तिचे डोळेपाशी तोंडावर वगैरे काळं निळं यायला. मी तिला म्हटलं, खूप वर्षापूर्वीची गोष्ट ही, मिरजेत असताना, अगं तू काय सोडत नाही, सोडून दे की, असला नवरा असून काय उपयोग. तसं तिनं काय म्हणावं. अहो, तो दारू प्याला तर मारतो, बाकी वेळेला तो लई छान आहे बघा म्हणे. मी डोक्याला हात लावला. आता ह्या बायकांना काय म्हणावं. म्हणजे एवढं केलं तरी ती बाई ते नवरेला दोषी ठरवत नाही. ती म्हणते फक्त दारूमुळे होते, तर दारू प्याल्यामुळे नाही, ते माझा नवरा छान आहे हे तिला म्हणायचं आहे. म्हणजे किती सरळ आणि अगदी काय म्हणू, साध्या आहेत आपल्या स्त्रिया. अच्छा, आपल्याला काय म्हणायचं आहे. हे गुड डे.